नमस्कार. गुहागर टाइम्स डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत. पाहूया पालशेतमधील एक महत्त्वाची बातमी. पालशेत येथील मच्छीमार जेटीसाठी डिझाईन उपलब्ध होत नसल्याने जेटीचे काम गेल्या 6 महिन्यांपासून रखडले आहे. रखडलेले काम आणि कामाच्या दर्जाबाबत आता मच्छीमार समाज नामदार नितेश राणे यांच्याकडे तक्रार करणार आहे. गुहागर तालुक्यातील पालशेत बंदरामध्ये मच्छीमार समाजाची गैरसोय लक्षात घेता राज्याच्या मत्स्य विभागाने या ठिकाणी मच्छीमार जेटी उभारण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी विभागाने सुमारे 7 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केलेली आहे. या प्रकल्पामध्ये 70 मीटर सॉलिड जेटी आणि 70 मीटर पाईल्ड जेटी अशा 2 टप्प्यांचा समावेश असून एकत्रित अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. सातारा येथील बेन्सिस इन्फ्रा या कंपनीला या कामाचा मक्ता देण्यात आला आहे. मात्र गेल्या 6 महिन्यांपासून या ठिकाणी काम पूर्णपणे बंद आहे. याबद्दल अधिक माहिती घेतली असता पाईल्ड जेटीच्या डिझाईनला IIT मुंबईने आक्षेप घेतला असून नवीन डिझाईन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र 6 महिने उलटूनही नवीन डिझाईन उपलब्ध न झाल्याने काम रखडले असल्याचे फिशरीज विभागाचे अभियंता नीरज शिंदे यांनी सांगितले. जेटीचे काम लांबणीवर पडल्याने आणि कामाच्या दर्जाबाबत पालशेतमधील मच्छीमार समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे यासाठी मच्छीमार बांधव आता राज्याचे बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे समजते. गुहागर टाइम्स डिजिटल न्यूज, गुहागर, रत्नागिरी.